द्यावा, पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून आवाहन. 2023लाच महिला आरक्षण विधेयक मंजूर, अजूनही लागू का केलं नाही? खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांचा सवाल. विरोधकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, महिला आरक्षण विधेयकावरील टीकेवरून फडणवीसांचा पलटवार. डोक्यानं नक्षली असलेल्यांचा बंदोबस्त करावा लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा. माओवादी शेवटच्या घटका मोजत असल्याचंही केलं वक्तव्य. ध्वजारोहणाचा मान मिळाला तसा पालकमंत्री पदाचाही मान मिळेल, ध्वजारोहणानंतर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी का होऊ नये, नितेश राणेंची मागणी. सगळेच जण मूळचे हिंदू असल्याचा केला दावा. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली. मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रश्नावली केंद्र सरकारकडून जाहीर. ओबीसींची स्वतंत्र गणना नाहीच, मात्र फक्त एससी आणि एसटीचा उल्लेख केल्यानं संतप्त. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी धुळे धाराशिवमध्ये गोंधळ. धुळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न, तर धाराशिवमध्ये तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न. संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण. आव्हानांचा सामना करून भारताला विश्वगुरू राष्ट्र बनवायचंय, सरसंघचालकांचं वक्तव्य. कितीही प्रयत्न केले तरी आपलं स्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही, आम्ही कोणाचे गुलाम होणार नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आजपासून अभिजित दिपकेंची शाळा ठीक करा मोहीम हिंगोलीतून सुरू करणार. कुठल्याच सरकारनं शाळेसाठी प्रयत्न केले नसल्याचा दिपकेंचा आरोप. महानगरपालिका आयुक्तांनी रस्त्यावरती उतरणं हे बीएमसीचं प्रशासन ढासळल्याचं लक्षण. एन्काउंटर विथ वृषाली कदम मुलाखतीतून किशोरी पेडणेकरांचा अश्विनी भिडेंवर प्रहार. एफडीएचा 14 आस्थापनांना दणका. मुंबईमध्ये झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्टच्या 10 केंद्रांचे परवाने निलंबित. गणेशोत्सव मंडळांना आता 5 वर्षांची मंडप परवानगी. ऑनलाईन नोंदणी सुरू. 13 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार. मध्य रेल्वेवरती आजपासून 15 डब्यांच्या लोकलमध्ये मोठी वाढ. 12 गाड्यांचं अपग्रेडेशन पूर्ण. एकूण 54 सेवा आता 15 डब्यांच्या. देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी मोदी असते तर फाळणी झाली नसती, योगी आदित्यनाथांचा दावा. महाराष्ट्रातील 60 पोलिसांना राष्ट्रपती पदकं. संजय जाधव, शिरीष जैन, सुभाष भुजंग आणि प्रवीण तेजाळ यांना सन्मान. नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय